हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस होता। पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी झाली। काय झालं या सुनावणीत याचा सविस्तर आढावा घेऊयात। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस होता। पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेनेचे प्रतोद दिलीप लांडे यांची उलट तपासणी घेतली। ॲडव्होकेट कामत आणि आमदार दिलीप लांडे यांच्यातल्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। ॲडव्होकेट देवदत्त कामत, आपण एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय। हे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिलं आहे का की आपल्यातर्फे केलं आहे? दिलीप लांडे, मी माझी जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलाय। देवदत्त कामत, पिटिशन क्रमांक 1 ते 16 मध्ये जी साक्ष दिली ती आपण एकनाथ शिंदे यांच्या वतीने देत आहात की स्वतः देत आहात? दिलीप लांडे, याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझं नाव नाही असं आपण मला सांगितलं। सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, न्यायालयासमोर यावी याकरता मी साक्ष देतोय, स्वतःच्या वतीने साक्ष देतोय। देवदत्त कामत, आपण एकनाथ शिंदेंच्या वतीने साक्ष देत नाहीत। आपल्याला याबाबत काय म्हणायचं आहे? हे खरं आहे की खोटं? दिलीप लांडे, मी एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमध्ये साक्ष देत आहे, याचा अर्थ मी त्यांच्या वतीने देतोय। देवदत्त कामत, तुम्ही शिवसेनेचे सदस्य कधीपासून आहात? दिलीप लांडे, मुंबईत आल्यापासून, म्हणजेच 1984-85 पासून। देवदत्त कामत, आपल्या प्रतिज्ञापत्रात परिच्छेद 11 मध्ये तुम्ही पक्षाचं सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालतो, पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला? दिलीप लांडे, मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही, त्यामुळं आता जी वस्तुस्थिती आहे, आता मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिलंय। देवदत्त कामत, बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता आणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला, या प्रश्नाला काहीही आधार नाही असं त्यांनी म्हटलं। दिलीप लांडे, मला यावर काहीही बोलायचं नाही। देवदत्त कामत, तुम्ही योग्य उत्तर देत नाहीत। देवदत्त कामत, याआधीच्या प्रश्नात तुम्ही सुचवलं ते खरं होतं म्हणून तुम्ही उत्तर टाळत आहात का? दिलीप लांडे, मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली आहे। माझे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत माझ्या भावना तीव्र आहेत, त्यामुळं मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। देवदत्त कामत, बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षासोबत युती करणं मान्य आहे का? दिलीप लांडे, योग्य नाही। मी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढवलेली नाही, त्यामुळं मी बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय। देवदत्त कामत, शिवसेना राजकीय पक्षानं सध्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हे योग्य आहे का? दिलीप लांडे, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्वाच्या रक्षणासाठी। विधानसभा अध्यक्ष, आपण फक्त शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहणं योग्य आहे की अयोग्य हे सांगा। दिलीप लांडे, माझे मत मला मांडू द्या। अध्यक्ष, तुम्ही नीट मांडा, नाही तर मला ते मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना भिरभिरतंय। देवदत्त कामत, आपण मविया होत असताना आक्षेप घेतला होता अशी चुकीची साक्ष देत आहात, कारण आपण ते रेकॉर्डवर दिलेलं नाही। दिलीप लांडे, वकील साहेबांच्या मते खोटं असेल, पण तेव्हाचे पक्षातील नेते यांच्या समोर व्यक्त केलं होतं, तुम्ही त्यांना बोलावून विचारू शकता। हे आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत। शुक्रवारी सकाळी आणि दुपारी दोन्ही सत्रात सुनावणी होणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगत
गुरुवारी सुनावणी थांबवली आहे. चेतन ननावरेसह कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.